ए कुठं निघालायस हा? मित्रांकडं काय काम असतं रे त्या कराट्यांकडे सारखं सारखं तुझं हा? गप कुत्र्यावानी घरात बसायचं. काय कुठल्या मित्रांकडे जायची गरज नाही. माहिती आहे ती मला तुझी सगळी मित्र, सगळी गुंड टवाळकी मवाली सगळ्या गावानं ओवाळून टाकलेली गाबडी ही तुझी मित्र. काय कुठं जायचं नाही, गुपचूप घरात बसायचं, घरातली कामं करायची. आतू पहिला तिकडं बाहेर जाऊन काय हुबलागिरी करताय ना, मला सगळं माहित आहे. 4-5 टवाळकी जमली, आपली गांडी खाली गाडी झाली की कुणाचं तर उदारीवर 50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि आपल्या त्या पुरींच्या मागणं गाड्या ताणवायच्या. त्यांना बघून मुठ काय वडते ती, त्यांना बघून कट काय मारते ती, त्या गाडीवर नुसतं कुत्र्यागत भुकत फिरायचं. त्या पुरींना बघून फोन काय लावते ती, भावा 20,000चा फायदा झाला, भावा 50,000चा फायदा झाला. कशाचा? डोंबलाचा फायदा. अरे तुम्ही बुट एकाची मागून घालतायचा, पॅन्ट दुसऱ्याची मागून घालतायचा, शर्ट एकाचा मागून घालतायचा, 100 पॅन्ट तिसऱ्याचीच आणि बाता 50,000-50,000च्या. अरे 4 जण मिळून एक चा पिणारा तुम्ही भिकार भाजणी आवलात आणि नुसत्याच बड्या बातान ढुंगान खातायला आता. परवा तर ती तुझा कोण मित्र आलता त्या कारट्याचं, काय माय बाई नाव विसरलं बघ, त्याचं नाव बी विसरलं. त्यानं तर त्या गाडीच्या मागं काय लिहिलं होतं बया, डॉन नाही दिवाना कुठल्या पप्पाच्या परीचा. आणि त्या जाणाऱ्या पोरींकडे नुसतं टुकू 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 बघत होतं. त्यांना घाटलं उठा पर्यात ह्यांना. असल्या अवलादींना बांधाबांधानी ताणून हाणलं पाहिजे. हे असलं तुझं मित्र, ह्यांना कुठलं विचारच सुद्धा नाही. कुत्र मला शिकवतोय, कुत्र्यावानी कामं करायची घरातली.